सत्तार साहेब आज तुम्ही हरिभाऊ बागडे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलंय. सहकार बँक आहे, सहकारातलं त्यांचं मोठं काम होतं आणि तुम्ही त्यांचा सत्कार आयोजित केला, काय सांगा? नाही, सन्माननीय महामहिम राज्यपाल राजस्थानचे झाल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा होऊ लागला आणि जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांचा वाढदिवसामध्ये आपल्या बँकेचा जो सालोबादप्रमाणे त्यांचा योगदान आहे ते स्वर्गीय सुरेशदादा पाटील असतील, रामकृष्ण बाबा असतील, हे असतील, आमचे मित्र कल्याणरावजी काळेसाहेब असतील, या लोकांनी ज्या सहकार क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे, सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा हित, शेतकऱ्यांचे संबंध ठेवून त्यांनी आत्तापर्यंत जीवनाच्या अनेक 80 वर्षापर्यंत संघर्ष केला, त्याचा कुठंतरी बँकेच्या वतीने लाखो शेतकरी त्याचे सभासद आहे आणि त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी संचालक आहे. त्यांचा ह्यासाठी सन्मानसाठी आम्ही विनंती केली आणि हरिभाऊ बागडे साहेबांनी त्याला आम्हाला तारीख दिली, वेळ दिला. आज त्यांचा सन्मान आणि सत्कार पुऱ्या जिल्ह्याच्या वतीने सर्व पक्षीय आम्ही केला. राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे, पण आपल्याला बऱ्यापैकी जिल्ह्याला दिलासा मिळाला असं चित्र आहे. तुम्ही पण आढावा बैठक घेतली? खरं आहे ना, कारण की 15 ऑगस्टच्या पूर्वी आपण पाहिलं तर परिस्थिती गंभीर होती. 15 ऑगस्टच्या नंतर या 4 दिवसामध्ये सातत्याने पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे शेतकरी थोडाफार समाधानी झाला. काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे, काही ठिकाणी अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाणी गेला, नदीच्या काठावरची काही शेती त्याच्यावर मोठे नुकसान झालेलं आहे. निश्चित मी मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना आणि कृषी मंत्र्यांना विनंती केली की आपण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले असतील त्या त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश द्यावे, जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळत. दुसरा विषय म्हणजे तुम्ही टंचाईच्या संदर्भात आढावा बैठक घेतली, तर हे पावसाचं प्रमाण म्हणजे आधी दुष्काळ राहतो, अचानकच पाऊस सुरू होऊन जातो, त्यामुळे मग शेतकऱ्यांचं नुकसानच होतं आहे. तुम्ही कृषी मंत्री होतात, काय भूमिका? नाही, खरं म्हणजे शेतकरी बांधवांच्या ज्या संकट येतो, आसमानी संकट, कधी वेळेवर पाऊस न पडणं, पाऊस पडल्यानंतर जास्त पाऊस पडणं, अशा अनेक अडचणी आणि त्या अडचणीमधून शेतकरी बांधव आपला मार्ग काढतो, रक्त जाळतो, घाम गाळतो आणि आपल्या कष्टाने आमच्या सर्व जनता जनावरांचा पोट भरण्याचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी बांधवच आहे. कारण की त्याच्या कष्टामुळं आम्ही जो आज आपण पाहतोय की आज जी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये काही गावं सोडली तर अनेक गावामध्ये पावसाचा फायदा झाला. दुसरा प्रश्न, आत्ताही पाऊस पडल्यानंतर अनेक शेतकरी म्हणत आहेत की त्यांना एकतर नुकसान भरपाई द्या, पीक विमा द्या आणि तिसरी मागणी आहे त्यांची कर्जमाफी करा. कर्जमाफीसाठी तुम्ही जास्त आग्रही आणि अग्रेसिव्ह आहात, आत्ता काय होईल? नाही, आमच्या पक्षाची आणि विशेषतः आमचा जाहीरनामा, वचननामा याच्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी हा वचन दिलेला आहे आणि ते दिल्याप्रमाणे सरकार, मला वाटतं एक अजितदादा बोलले योग्य वेळेस, मुख्यमंत्री बोलले योग्य वेळेस, तर योग्य वेळेस कर्जमाफी निश्चित होईल अशी मला 100% खात्री आहे. आणि शेतकरी बांधवांनी आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये हवालदिल न होतं सरकारवर विश्वास ठेवावा. अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी जे आहेत त्या अपेक्षेने बघतात तुमच्याकडे की कोणीतरी मंत्रिपदावर या. नाही, असं काही कोणीही बघत नाही आणि मीही बघत नाही. मी आहे ज्या ठिकाणी एकदम सुखी आहे, जे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांचा मिळून सरकार चांगलं चालू आहे. सरकारचं कामही चांगलं आहे आणि हे चांगलं काम चालवं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होईल हीच मला माझा सरकारचा आमदार म्हणून मी विनंती आहे. 2.5 वर्ष सतत येत आहेत, आता 2.5 वर्षानंतर काय होईल ते तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच माहीत आहे, पण आता सर्वाला आशा असते आणि त्या आशेप्रमाणे वागायला पाहिजे. तुम्हालाही आशा आहे? पीक विमा सुरू केला होता 1 रुपयामध्ये, तो बंद केला आहे सरकारने आणि 60% घट शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये केली. हे खरं म्हणजे हे आपण जे महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली ते बरोबर आहे का. आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा केला त्यावेळेस 97%, 98%, 99%पर्यंत शेतकरी विम्याचा फायदा घेत होते. आता सध्या तो बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि त्यानुसार 60%, कुठं 50%, कुठं 40%, कुठं 75%पर्यंत ही शेतकरी अजून पीक विमा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. कारण की त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते आणि आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने 10,000, कोणाला 15,000, कोणाला 20,000 रुपये भरावे लागतात आणि भरल्यानंतर त्यांना परत त्या पीक विमा कंपन्याकडेच आपल्याला लढाई लढावी लागते. तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्व पत्रकार बांधव त्याला
माझ्यापेक्षा जास्त बारकाईने पाहतात आणि त्याला न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न मीही करतो, आपणही करतात. तुम्हाला वाटतं 1 रुपयामध्ये पीक परत सुरू करा. आणि माझा तर विनंती आहे की शासनाने त्या योजनेला परत सुरू करावं, जेणेकरून शेतकरी बांधव जो हवाल दिलाय त्याला न्याय मिळेल. ठीक आहे. थँक्यू.